तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी जम्मू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मेघालय. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भात लागवडीसाठी कोणती माती योग्य आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए काळी माती, ऑप्शन बी लाल माती, ऑप्शन सी चिकन माती, ऑप्शन डी खडक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चिकन माती. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त पुस्तके वाचतात? तुमचे ऑप्शन आहेत, ए भारत, बी अमेरिका, सी आइसलँड, डी जपान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत. तुमचा चौथा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रवींद्रनाथ दत्त, ऑप्शन बी बटुकेश्वर दत्त, ऑप्शन सी कृष्णा दत्त, ऑप्शन डी नरेंद्रनाथ दत्त. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नरेंद्रनाथ दत्त. तुमचा पाचवा प्रश्न आहे, रात्री कोणता ग्रह लाल दिसतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी पृथ्वी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मंगळ. तुमचा सहावा प्रश्न आहे, मानवांमध्ये किती प्रकारचे दात असतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 4. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सिंधू नदी, ऑप्शन बी यमुना नदी, ऑप्शन सी तापी नदी, ऑप्शन डी गंगा नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सिंधू नदी. तुमचा आठवा प्रश्न आहे, इन्क्लाब जिंदाबादचा नारा कोणी दिला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सुखदेव, ऑप्शन बी भगत सिंग, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी महात्मा गांधी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भगत सिंग. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गोबी, ऑप्शन बी बटाटा, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी कारला. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पालक. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला शासक कोण होती? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मुमताज बेगम, ऑप्शन बी नूरजहां, ऑप्शन सी रजिया सुलतान, ऑप्शन डी राणी लक्ष्मीबाई. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.